हाय, हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, ही रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप असं शेअर करा. आणि हो फ्रेंड्स, ही जी रेसिपी आहे तर स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. तर माझ्या थंबनेलवरून किंवा टायटलवरून तुम्ही ओळखलंच असेल, तर मी कोणती रेसिपी बनवत आहे. आणि ते मी सर्वात म्हणजे कसं झालंय, उन्हाळा खूप असं सुरू झालेला आहे, तर असं थंड वगैरे काहीतरी खाऊशी वाटतं आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे, तर आपले जे फळांचा राजा आहे, ते आंबे ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर म्हणलं चला आता आज मस्तपैकी असं आमरस बनवूया. तर तुम्ही सर्वात आधी पाहता असाल, की जे आपले आंबे आहेत ते धुवून घेतलेले आहे आणि त्याला मी कट करून घेते. तिकडे तुम्ही पाहता असाल, की हे आंबे खूप मोठे आहेत. त्याला शक्यतो म्हणजे हाताच्या साहाय्याने पिळून वगैरे आपण हे पातेल्यामध्ये काढून घेतो. तिकडे तुम्ही पाहता असाल, की मी असे कट करून घेतलेले आहे आणि त्याच्या आतमधला जे गर आहे ते मी व्यवस्थित आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. आणि हो फ्रेंड्स, हा व्हिडिओ स्किप अजिबात करू नका, कारण तुम्हाला शेवटपर्यंत माझी रेसिपी कशी आहे तुम्हाला नक्की कळेल. आणि तुम्ही इकडे पाहता असाल, की मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काही आहे, गर ते काढून घेत आहे. त्या आंब्याचा रस बनवायच्या बरेच असे ट्रिक आहेत. इकडे मी म्हणजे प्रत्येक वेळेस जे बनवतो ते ठीक आहे. पण जसे आंबे असतील त्या तशा प्रकारे आपली डिश असते. तिकडे तुम्ही पाहत असाल, की मोठे आंबे आहेत त्यासाठी मी इकडे अशा प्रकारे जे आहे ते गर काढून घेत आहे. त्याचे स्लाइस म्हणजे काढलेले आहे आणि नंतर मी म्हणजे छोटे जे आंबे आहेत त्याची पण रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करेन. इकडे तुम्ही पाहत असाल, की जे आपले आहे म्हणजे आधी जे आहे ते पण काढून घेतलेलं आहे. इकडे तुम्ही पाहत असाल इकडचं पण जे गर आहे आंब्याचा एका भागचा एका साइडचा ते काढून घेत आहे. आणि आंब्याचा रस कोणाकोणाला आवडतो ना, की मला कमेंटमध्ये सांगू शकता. असं नाही की कोणालाच आवडणार नाही म्हणून प्रत्येकाला आवडेल आवडेल असं मला तर नक्कीच माहिती आहे. आंब्याचा रस म्हणजे प्रत्येकाला आवडणार आहे. आणि इकडे तुम्ही पाहत असाल, की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी साखर टाकल्याच्या नंतर इकडे मी घेतलेलं आहे 1 ग्लास दूध घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये म्हणजे काय गर आहे ते काढून घेतल्याच्या नंतर इकडे मध्ये तुम्ही पाहता असाल, की मिक्सरमध्ये लावलेलं आहे. एवढ्या ज्यूस म्हणजे आंब्याच्या रसामध्ये तुम्ही पाहता असाल, की तिथे फक्त मी घेतलेलं आहे 1 ग्लास दूध, जास्त काही घेणार नाहीये. आणि नंतर मी थोडंसं तिकडे तुम्ही पाहता असाल, की जे काय आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही इकडे पाहता असाल, की आपला जे आंब्याचा रस आहे मिक्सरमध्ये छानपैकी असा झालेला आहे. आणि इकडे तुम्ही पाहता असाल, की मी एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्येच मी जे आपला आमरस आहे मिक्सरमध्ये लावल्याच्या नंतर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आणि इकडे तुम्ही पाहता असाल, की म्हणजे दूध टाकल्याच्या नंतर थोडंसं हे थिक झालेलं आहे. पण नंतर व्यवस्थित आपलं जे बिना दुधाचं जर मिक्सरमध्ये मी लावल्याच्या नंतर हे आणखीन म्हणजे वितळून पातळ होणार आहे. तुम्ही इकडे पाहता असाल, की कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. आणि खूप असं पातळ जर असलं आमरस तर खाऊशी वाटत नाही. तिकडे तुम्ही पाहता असाल, की मी एका भांड्यामध्ये सर्व काही आपलं जे अ, आमरस झालेला आहे, तर ते काढूं घेतलेलं आहे. जवळपास मी टाकलेली आहे, पावशेर साखर घेतलेली आहे आणि इकडचं म्हणजे 1 ग्लास साखर घेतलेली आहे. अ, मेजरमेंटच्या कपाने जर म्हटलं तर 1 कप 1 ग्लास इथं मी साखर घेतलेली आहे. आणि इकडे तुम्ही पाहता असाल, की आपल्या ज्या पातेल्यामध्ये जे आहे ते सर्व काही टाकून झालेलं आहे. मिश्रण पण एकत्र केलेलं आहे. आणि नंतर तुम्ही पाहता असाल, की मी थोडीशी इलायची पावडर जी आहे, अर्धा ते 1 चमचा मी इथं ॲड केल्याच्या नंतर आपली जी इलायची पावडर वगैरे आहे ना, आपल्या आमरसमध्ये पूर्ण असं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर आपलं परफेक्ट असं मिश्रण होईपर्यंत आपल्याला असंच एक सारखं चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचंय. आणि हे पूर्ण एकत्र मिश्रण झाल्याच्या नंतर फ्रिजमध्ये अर्धा ते 1 तास असं ठेवणार आहे. कारण थंड झाल्याच्या नंतर टेस्ट खूप छान येते. आणि त्याच्यासोबत मी म्हणजे चपाती बनवली होती, बटाट्याची चटणी बनवली होती, मटकीची भाजी बनवली होती आणि आपलं जे आमरस आहे मेन जी आहे डिश आपली ती आहे म्हणजे आमरस. त्यासाठी म्हणजे फक्त आपण आमरस खाऊ शकत नाही. त्यासाठी फक्त हे काही बाकीचे पदार्थ आहेत ते पण मी बनवलेले आहेत. तर माझी डिश तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. फायनली माझी आमरसची जी रेसिपी आहे कंप्लीट झालेली आहे. तर चला तर मग फ्रेंड्स, इथंच मी व्हिडिओ जी आहे तर एंड करते. तर ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते. आणि हा व्हिडिओ मी जी आहे तिथंच एंड करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा आणि जेवढं होईल तेवढं व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका.